नमस्कार. आपण ऐकत आहात लग्नानंतर होईल का प्रेम, भाग 11वा. रायटर चैत्राली यमगर. हा प्रश्न तुझा आहे. मला 4 दिवसात फ्लॅट रिकामा हवाय माझा. जर असं नाही घडलं तर 5व्या दिवशी तुझ्या सामानासकट तुला मी बाहेर काढेन. रागिणीने जवळजवळ तिला वॉर्नच केलं आणि आपल्या खोलीत निघून गेली. आता पुढे काय करायचे हा यक्ष प्रश्न मात्र तिच्या डोक्यावर टांगती तलवारीप्रमाणे फिरत राहिला. ती फ्लॅटच्या बाल्कनीत उभा राहून आता आलेल्या परिस्थितीचा सामना कसा करायचा याचाच विचार ती करत होती की तिला रागिणीचा कर्कश आवाज ऐकू आला. हे धरा मॅम. आणि पाठोपाठ तीही तिच्या जवळ येऊन तिच्या हातात काहीतरी देत फेकसतच बोलते. हातात तिच्या आपला मोबाईलही ठेवते. आता हेही करा. महाराणीला जागा तर द्याच, शिवाय मोबाईलही उचला ह्यांचे, अशी बडबड करतच ती खोलीच्या बाहेर पडतेही. हॅलो. ती कुणाचा फोन आहे हे विचारण्याआधीच ती बडबड करत गेली होती. त्यात तिला हिच्या मोबाईलवर कुणाचा कॉल आला असेल हे समजत नव्हते. पण फोनमधून आवाज ऐकू आला तसं तिने मोबाईल कानाला लावत हळूच म्हटले, काय ग, काय झालं या रागिणीला? तिची आई कांताबाई तिकडून बोलत होती. त्यांनी रागिणीचा मोबाईल नंबर गण्याकडून हळूच घेतला होता मागून, आणि आता ती सुखरूप आहे ना हेच विचारण्यासाठी बापू नसताना चुपचाप कॉल केला होता. काही नाही, पण गौरीने आपल्या आईला खरं काय ते सांगण्याचे टाळले आणि हसून पुढे बोलायला लागली. सगळं काही ठीक आहे हे दोघीही एकमेकींना भासवत होत्या खऱ्या, पण दोघींनाही कळत होतं की काहीच ठीक नाही. ना तिकडे असणार ना इकडे. दोघी तरी लपवत होत्या. 1-2 मिनिटं बोलून मग दोघींनी फोन ठेवून दिला. सारी, ती आता तिचा मोबाईल घेऊन रागिणीच्या रूममध्ये आली आणि मोबाईल तिला देत दिलगिरी व्यक्त करत म्हणते, घाल तुझी सारी चुलीत. मला आता जरा झोपू दे. आणि हो, ही वॉर्निंग समज की आणखी काही, पण 4 दिवसात तुला हे घर सोडावे लागेल. आणि हा माझा प्रायव्हेट नंबर आहे, तर कुणालाही देऊ नको. ती मात्र तिचे पुढचे काही न ऐकता तिच्याकडून मोबाईल जवळजवळ हिसकावूनच घेते आणि एक बोट दाखवत बोलते, आता निघ, म्हणून तिला पुशी करते बाहेर व तिच्याच तोंडावर दरवाजाही लावते. काय करायचं काहीच समजेना. शहर बी नवीन आहे. ती हातावर हात ठेवून परत बाल्कनीत जाऊन उभी होती आणि स्वतःशीच विचार करत होती. हे हॅलो न्यू गर्ल. समोरच्या घरातून एक तिच्याच वयाचा मुलगा तिला केव्हाचा हाक देत होता, पण तिचे लक्षच नाही म्हणून तो जोरात बोलता. मी? तसं ती कन्फ्यूज होऊनच आपल्याकडे एक बोट दाखवत म्हणाली, हाँ आपही. तो आता एक गोड स्माइल करत म्हणाला, आप इस घर में नई आई हो क्या, या उस चुड़ैल की फ्रेंड हो? बट ऐसा नहीं लग रहा है हमें की आप उनकी फ्रेंड होगी. पुढे तोच बोलायला लागला. तिला बोलूच देत नव्हता आणि ती मात्र बावरल्यासारखी बघत होती. ओह सॉरी, हमने तो आपको हमारी पहचान ही नहीं दी. आणि परत त्याने स्वतःच्या कपाळावर हात मारत म्हटले, हमारा नाम मोहित, मोहित मिश्रा. नाम तो सुना होगा हा. तो आता हसून बोलतो. अगदी फिल्मी स्टाईलने बोलत होता, पण तिने हात न देता नमस्कार केला आणि मान नकारात्मक हलून आत निघून गेली. तिला त्याचं बोलणं ऑकवर्ड होऊन गेलं होतं. शाळेत शर्मागई होंगी. त्याने मग त्याच स्टाईलने हात आपल्या केसात घातला आणि स्वतःची समजूत घालत बोलला, नाही तो मोहित को ना कोई लड़की नहीं बोल सकती. असं काहीही बरळत तोही आपल्या घरात गेला. काय एक एक ध्यान असतात. मने हम मोहित मिश्रा, नाम तो सुना होगा. ती आता आत आली होती आणि त्या मोहितमुळे इरिटेट झाली होती. स्वतःला आरशात पाहून ती त्याची जशीच्या तशी ऍक्टिंग करते. तिच्या चेहऱ्यावर आता हसू पसरले. गालातल्या त्या खळीला आज ती स्वतःच पहिल्यांदा पाहत होती, इतकी जवळून. की ती स्वतःच्याच प्रेमात पडते आणि हळूच हात आरशावर आपल्या प्रतिबिंबावरून फिरवते, जणू स्वतःला ती शांत करत होती. इकडे त्याच वेळी एके ऑफिसच्या काचेच्या भिंतीतून मुंबईचं शहर गजबजलेलं दिसत होतं. नेहमीप्रमाणेच लोकांची रहदारी होती. गाड्या धावत होत्या. सगळं काही नेहमीसारखंच होतं. फक्त एक गोष्ट बदलली होती आणि ती म्हणजे अग्नेय. तो आपल्या केबिनमध्ये खुर्चीत मागे रेलून बसला होता. डोळे मिटलेले, पण डोक्यात मात्र वादळ सुरू होते.
टेबलवर फाईलचा ढीग होता. लॅपटॉप ऑन होता. स्क्रीनवर प्रेझेंटेशन ओपन होतं. पण त्याचं लक्ष तिकडे नव्हतंच. तिने माझ्यावर खोटा आरोप कसा काय लावला आहे, तो अजूनही तिने लिहिलेल्या त्या पत्राच्या अक्षरांमध्ये अडकला होता, ज्यामुळे मूठ आता आवळली गेली. जबडाही घट्ट झाला. का का ती असं वागली असेल? त्याच्या मनातला हा एकच प्रश्न त्याला खात होता. तो अचानक उठला, खुर्ची मागे सरकवली आणि तो सरळ काचेपाशी जाऊन उभा राहिला. खाली पाहत राहिला, पण दिसत काहीच नव्हतं. त्याच्या डोळ्यांसमोर फक्त गौरीचा चेहरा येत होता. 2 दिवसापूर्वीचा, तो निष्पाप, त्याला नकार द्या म्हणून सांगणारा. रिचा म्हणते तसं खरंच तिचं काही प्रेम प्रकरण असेल का? त्याने आताही स्वतःलाच प्रश्न विचारला. पण उत्तर थोडीच त्याच्याकडे असणार होतं. सर, मीटिंग इन 10 मिनिट्स. तोच त्याचा फोन वाजला. त्याने तो तसाच कानाला लावताच आवाज आला. तसं त्याची तंद्री भंगली. कॅन्सल करा ती, तो एकदम थंड आवाजात बोलला. सर, क्लायंट. तिकडून ती व्यक्ती पुढे बोलतच होती की, मी सांगितलं ना, कॅन्सल इट. आता त्याचा आवाज कठोर झाला होता. समोरच्यानेही मग काही न बोलता कॉल कट केला. तो परत खुर्चीत येऊन बसला, हात कपाळावर टेकवले. हे सगळं इतकं कॉम्प्लिकेटेड का आहे? तो टेबलवरच्या पेपरवेटशी खेळतच बोलत होता की अचानक तिथेच ठेवलेला एक छोटासा कागद त्याच्या नजरेत आला. तोच कागद ज्यामुळे हे सगळं सुरू झालं होतं. त्याने तो उचलला. काही सेकंद त्याकडे त्याने पाहिलं आणि अचानक रागाने तो कागद परत आपल्या खिशात टाकला. बस झालं. आता तो स्वतःशीच ओरडला. तिने काहीही केलं असलं, माझ्यापासून पळ काढायचा कितीही तिने प्रयत्न केला असला, तरी आता ती फक्त या अग्नेय कारखान्याचीच होणार. त्याच्या डोळ्यात आता वेगळीच चमक होती. भावना अजून होत्या, दुःख अजून होतं, पण त्यावर एक थर चढला होता, अहंकाराचा. तिने त्याला नकार दिला याचा रागही होताच. तुला वाटतं ना, तू गेलीस माझ्या आयुष्यातून? तो हलकसं हसला, पण त्या हसण्यात वेदना जास्त होत्या. पण असं काही होणार नाही मिस गौरी. पुढच्या 24 तासात तू माझी झालेली असशील, पण फक्त समाजाकरता. त्यानंतर जे काही होणार आहे ते भयानक होणार आहे. तो कुटील हसू आणत स्वतःशी बोलला. पेपर वेट घुमवला. जो गोल गोल फिरून खाली पडणार, तसं त्यानेच तो उचलून परत नेहमीच्या जागी ठेवला आणि खुर्चीतून उठला. कोट व्यवस्थित केला आणि पुन्हा एकदा बिझनेसमन मोडमध्ये गेला. केबिनचा दरवाजा उघडून तो बाहेर पडला. काय करणार आहे आता हा अग्नी? त्याला ती भेटेल का खरंच पुढच्या 24 तासात? आता गौरी काय करणार? तिला राहायला घर भेटेल का? हा आलेला मोहित मिश्रा तिच्या आयुष्यात वादळ आणेल की आणखीन काही? हे सर्व जाणून घेण्यासाठी ऐकत राहा लग्नानंतर होईल का प्रेम. बाकी हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. नवीन असाल तर मला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.